ये लो। मसूद, तुमने हमारी इज्जत शिवबाराच नाव गाजली निगतवार कातकार भाळा भरी शिवबारा असा उत्सव या ठिकाणी ठेवला होता आणि मोठ्या आवडीने। हेलो एवरीवन, मेरे चैनल पर आप सभी का बहुत बहुत स्वागत है। तो फ्रेंड्स, आज मैं फिर से आ गई हूँ एक नई वीडियो लेकर के, जो हम लोग घूमने गए थे गणपति पंडाल। तो पहले वीडियो मैंने डाला था, आप लोगों ने बहुत सारे तो ये देख सकते हैं इतना सारा भीड़ है और गणपति बाप्पा का शराब शिवाजी त्याचा राजा आहे, त्याला शराब चालत नाही, असल्या शोकाला स्वराज्यात मान्यता नाही। सभी का मैंने छोटे छोटे क्लिप ले लिया था, तो आप देख सकते हैं नाइट का आज हम पिएंगे। और यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज और औरंगजेब में जो लड़ाई हुई थी मतलब उन्हीं का नाटक चल रहा है और आप लोग देखिए बहुत ही अच्छा लग रहा था। वही थोड़ा सा मैंने चंगी स्वागत होईल चंगी। ही गोष्ट औरंगजेबाला जमली नाही, ही गोष्ट अफजल खानाला जमली नाही, ते या कर्नूलच्या सिंहानं केलंय। तभी तो मैं सिद्धी जोहर नहीं, सिद्धी जोहर हूँ, सिद्धी जोहर। आपली ही चतुराई आणि जिद्दीचा इतिहासात लय कौतिक होईल बघा। कौतिक? अरे कौतिक तो पूरे हिंदुस्तान में होगा, हिंदुस्तान में। हुजूर, हुजूर, ये असली सिवा नहीं है, ये असली सिवा नहीं है। असली सिवा भाग गया। बाजी बांदल, रायाजी बांदल, बाजी देशपांडे उसे सही सलामत लेके गए। क्या बक रहे हो हरामजादे? सच बता, कौन है तू? सच बता, तेरी वजह से सिवा भाग गया। सच बता, कौन है तू? सच बता। शिवाजी सापडत नाही, शिवाजी सापडण्यासाठी नाही, शिवाजी फसत नाही। त्याला जायचं तिथं तो जातो, त्याला थांबायचंय तिथं तो थांबतो। त्याचं जाणं येणं बसणं उठणं हे तुझ्यासारख्या शत्रूवर अवलंबून नाही। खामोश! कौन है तू? बता, कौन है तू? अरे मी बी शिवाजीच आहे, माझ्या बी हाती धारदार हत्यार असतं। अरे मी बी लोकांच्या मानावर वार करतो, लोक माझ्या पुढे बी मान झुकवतात। हरामजादे, मेरा वक्त बर्बाद मत कर। सच बता, कौन है तू? शिवा काशीत नाभापूरचा नावी। या खुदा, या अल्लाह, नाभी। इतना बड़ा धोखा, इतना बड़ा फरेब। हरामजादे, अब तेरा क्या होगा मालूम है? अरे माहितीये, तरी बी आलोय। अरे माझ्या राजासाठी 10 येळा येईल। हरामजादे, ए माकडा, शिव्या हसायचं काम नाही, माझ्या राजाची कापड आहेत अंगावर, नीट बोलायचं। मेरा बहुत वक्त बर्बाद किया तूने हरामजादे। आज माझ्या शिवाचं सोनं झालं। अरे माझ्या राजाची कापड अंगावर असताना मारण आलंय। अरे सोन्याचं शिवाजी झालं म्हणून काय झालं? मुद्रा राजे, मुद्रा या शिवा काशीचा शेवटचा मुद्रा।
सादर झालेला जिवंत देखावा वीर शिवाकाशी. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील आणि धडाडीचे कार्यकर्ते. देखाव्याचे सादरीकरण अभिजित पवार, शारदाई क्रिएशन्स पुणे. देखाव्याचे ध्वनी मुद्रण किशोरदादा सोनवणे, स्वरसुधा स्टुडिओ पुणे. विशेष सहकार्य मेरा थोड़ा बहुत जगह है, मैं उधर के लिए रखी थी. नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वरूपवर्धिनी संस्थेच्या वतीने आपले या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वरूपवर्धिनी संस्था एक सामाजिक जागृती घडवणारा विषय घेऊन आपल्यासमोर सादर होत आहे. आणि यंदाचा विषय आहे सायबर सिक्युरिटी, डिजिटल युगातील सुरक्षिततेचा सजग संदेश. आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा काळ आहे. आपण सर्वजण मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर सतत जोडलेले आहोत. पण याच डिजिटल विश्वात काही अंधारलेले कोपरेही आहेत, जिथे सायबर फसवणूक, माहितीची चोरी, ऑनलाईन गुन्हेगारी आणि मानसिक फसवणूक वाढीस लागलेली आहे. समर्थ भारत घडवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने डिजिटल सजगता आणि सुरक्षितता आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. हेच भान निर्माण व्हावं यासाठीच आज आम्ही घेऊन आलो आहोत एक जागरूकता निर्माण करणारं सादरीकरण, पथनाट्य सायबर जाळं सावध रहा. सायबर जाळं सावध रहा. या पथनाट्यातून आपण पाहणार आहोत सायबर गुन्ह्यांची भीषण रूपं, त्याचे सामाजिक आणि मानसिक परिणाम आणि सामान्य नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे वास्तववादी चित्रण. चला तर मग पाहूया हे प्रबोधनपर सादरीकरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घालू जागर घालू जा. नमस्कार सगळ्यांना. आपण सायबर क्राईम ह्या विषयी मुलं पथनाट्य सादर करणार आहेत.